नमस्कार मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे आपण जे फ्लावर रबर बँड करतो। माझ्या एका कस्टमरने सांगितलं की त्यांच्या लहान मुलीसाठी कलरफुल असं त्यांना रबर हवं आहे। माझ्याकडे हे कलर्स सगळे अवेलेबल होते, म्हणून या कलर्समध्ये मी काहीतरी वेगळं असं एक कलरफुल रबर बँड केलं आहे। पहा कसं वाटतंय ते, खूप सुंदर दिसते हे रबर बँड ॲक्च्युली। त्यांच्या लहान मुलीसाठी मी हे वेगवेगळ्या कलरमध्ये केलं आहे। तुम्ही तुमच्या आवडीच्या कलरमध्ये करू शकता किंवा एकाच कलरमध्ये करू शकता किंवा 2-3 कलर घेऊन करू शकता। तुम्हाला जसं हवं आहे, जसं जमतं आहे तसं तुम्ही करू शकता। चला तर मग आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया। हे बेस करण्यासाठी मी व्हाईट कलर घेतला आहे आणि पाकळ्यांसाठी हे मी कलर्स घेतलेले आहेत। आता किती पाकळ्या होतात ते बघूया, त्यानुसार कलर मी आणखीन त्याच्यामध्ये ॲड करेन आणि हा रबर बँड घेतलेला आहे। चला तर मग आता आपण सुरुवात करूया। व्हाईट कलरचा आपण बेस करणार आहोत। मॅजिक रिंग घेऊया। एक साखळी घेतली मी, त्यानंतर 6 सिंगल क्रोशेट घ्यायचे आहेत आपल्याला याच्यामध्ये। 1 2 3 4 5 आणि 1 6 सिंगल क्रोशेट घेतल्यानंतर आपण रिंग कंप्लीट करून घेऊया। पहिल्या सिंगल क्रोशेटवर आपण स्लिप स्टिच करून घेणार आहोत। एक चेन घेऊया आणि सेम स्टिचमध्ये आपल्याला 2 आणखी सिंगल क्रोशेट करायचे आहेत। 1 आणि 1 2। आता इथे आपण हा रबर जॉईंट करून घेऊया। पुन्हा नेक्स्टमध्ये आणखी आपल्याला 2 सिंगल क्रोशेट करायचे आहे, म्हणजे याच्यामध्ये आपल्याला प्रत्येक सिंगल क्रोशेटवर 2-2 सिंगल क्रोशेट करायचे आहेत। 1 1 2 नेक्स्ट 2 1 आणि 1 2। पुन्हा पुढच्या याच्यामध्ये 2 1 आणि 1 2। आता इथे हा रबर आपण असा करून घेऊया। आता लास्ट सिंगल क्रोशेट याच्यामध्ये सुद्धा आपण 2 करणार आहोत आणि पहिल्या सिंगल क्रोशेटवर आपण राऊंड हा कंप्लीट करून घेणार आहोत। स्लिप स्टिच करून हा राऊंड आपण कंप्लीट करून घेणार आहोत। आता पुन्हा एक चेन घेऊन सेम स्टिचमध्ये आपण 1 सिंगल क्रोशेट, नेक्स्ट स्टिचमध्ये आपण 2 सिंगल क्रोशेट, पुन्हा नेक्स्ट 1, पुढच्या याच्यामध्ये 2 1 2 1
2 1 2 पुन्हा 1 आणि 2 असे ह्या तिसऱ्या राऊंडमध्ये एकूण 18 सिंगल क्रोशेट केलेत. आता फर्स्ट याच्यावर आपण स्लिप स्टिच करून हा राऊंड देखील कंप्लीट करणार आहोत. एक चैन घ्या आणि इथे आपण धागा कट करून घेणार आहोत. हे पहा, असा मी हा छोटासा बेस रेडी केला आहे बघा. आता सेम आपण मॅजिक रिंग घ्यायची, 6 सिंगल क्रोशेट, प्रत्येकावर 2-2 सिंगल क्रोशेट, नंतर 2-1 असं करून फक्त एक सिंपल बेस रेडी करणार आहोत, ज्याला आपण रबर नाही लावणार आहोत याच्या वरती घेण्यासाठी. तर हे बघा मैत्रिणींनो, हा मी सेम म्हणजे जसं आपण याला बेस केलेला तसंच हा सुद्धा मी बेस केलेला आहे. फक्त मॅजिक रिंग घ्यायची, मॅजिक रिंगमध्ये 6 सिंगल क्रोशेट घ्यायचे, त्याच्यावर 6वर प्रत्येक सिंगल क्रोशेटवर 2-2 सिंगल क्रोशेट आणि थर्ड राऊंडमध्ये 2-1 2-1 म्हणजे 6 12 आणि 18 असे आपले एकूण सिंगल क्रोशेट होतात. चला तर मग आता आपण विणायला सुरुवात करूया, म्हणजे पाकळ्या करायला सुरुवात करूया. सगळ्यात पहिले मी हा कलर घेते. स्लिप स्टिच करा. इथून पहिला सिंगल क्रोशेटमधून धागा घालायचा, सुई घालायची आणि इकडे सुद्धा, याच्यात सुद्धा आपण जॉईंट करूनच करणार आहोत. दोघांमधून धागा बाहेर काढायचा आणि इथे आपण सुरुवातीला स्लिप स्टिच करून घेणार आहोत. 1 2 3 4. आता पहा, ट्रिपल क्रोशेट घ्यायचं आहे आपल्याला आणि सेम स्टिचमध्ये आणखी एक ट्रिपल क्रोशेट करायचा, म्हणजे 4 साखळ्या आणि सेम स्टिचमध्ये एक ट्रिपल क्रोशेट. आता पुन्हा पुढे नेक्स्ट स्टिचमध्ये 1 2. नेक्स्ट स्टिचमध्ये सुद्धा आपण 2 ट्रिपल क्रोशेट घेणार आहोत. 4 साखळ्या करा आणि नेक्स्ट स्टिचमध्ये स्लिप स्टिच करून जॉईंट करा. बघूया. तर या अशा आपल्या पाकळ्या रेडी होतात. या पहा, अशा आपल्या पाकळ्या तयार होतील. आता इथे आपण एक चैन करूया आणि हा आपला धागा कट करूया. अशा आपल्या पाकळ्या तयार होत जातील. आता आपण इथे दुसरा कलर घेणार आहोत. आता आपण घेऊया हा डार्क येलो कलर. सुरुवातीला आपल्याला याला पण स्लिप नॉट करून घेऊया. स्लिप नॉट करून झाल्यानंतर आता आपल्याला जिथे आपण स्लिप स्टिच घेतलेली तिथेच आपल्याला हा धागा जॉईंट करायचा आहे. सगळ्यात पहिले तर आपण स्लिप स्टिच करून घ्यायची. स्लिप स्टिच करून घेतल्यानंतर 1 2 3 4
आता सेम स्टिचमध्ये एक ट्रिपल क्रोशेट, पुन्हा नेक्स्ट स्टिचमध्ये एक ट्रिपल क्रोशेट, पुन्हा सेम स्टिचमध्ये आणखी एक ट्रिपल क्रोशेट करायचं आहे आपल्याला। 4 चैन, 1 2 3 4, नेक्स्ट स्टिचमध्ये स्लिप स्टिच, एक चैन करा, हा पण धागा कट करून घ्या। पहा, अशा सुंदर अशा आपल्या पाकळ्या तयार होत आहेत। आता तिसरा कलर आपण घेऊया, हा कलर घेऊया। स्लिप नॉट करून घ्यायची, जिथे स्लिप स्टिच केलेली त्या स्टिचमध्ये आपण पुन्हा एक स्लिप स्टिच करून घेणार आहोत। जिथे आपण स्लिप स्टिच केलेली त्या स्टिचमध्ये आपल्याला धागे जॉईंट करायचे आहेत आणि त्या स्टिचमध्ये आपल्याला सुरुवातीला आपल्या पाकळ्यांची सुरुवात करायची आहे। 1 2 3 4, 4 झाल्यानंतर सेम स्टिचमध्ये एक ट्रिपल क्रोशेट, पुन्हा नेक्स्ट स्टिचमध्ये 2 ट्रिपल क्रोशेट, म्हणजेच नेक्स्ट सेम स्टिचमध्ये 2 ट्रिपल क्रोशेट, 4 चैन, नेक्स्टमध्ये स्लिप स्टिच, एक चैन करा, धागा कट करून घ्या। स्लिप नॉट करून घेतली, स्लिप स्टिच, चार चैन, सेम स्टिचमध्ये एक ट्रिपल क्रोशेट, नेक्स्ट स्टिचमध्ये एक ट्रिपल क्रोशेट, सेम स्टिचमध्ये आणखी एक ट्रिपल क्रोशेट, 4 चैन, नेक्स्टमध्ये स्लिप स्टिच, एक चैन, धागा कट करून घ्या। हे बघा, असं आपले हे फ्लावर्स रेडी होत जाते। इकडे पण मी कलरच्या पाकळ्या करून घेते। हे पहा मैत्रिणींनो, मी असे वेगवेगळे कलर्स घेऊन हा आपला रबर रेडी केलेला आहे।
कसं वाटतंय नक्की सांगा. माझ्याकडे जेवढे कलर्स होते तेवढे घेऊन ह्याच्यामध्ये 1 2 3 4 5 6 7 8 पाकळ्या झाल्यात माझ्या. ह्या पहा, माझ्याकडे हे कलर्स अवेलेबल होते म्हणून मी या वेगवेगळ्या कलर्समध्ये हे बनवलं आहे. तुम्हाला जर सेम कलरमध्ये करायचं असेल किंवा 2-3 कलर घेऊन करायचं असतील तरी तुम्ही करू शकता. कशी वाटली व्हिडिओ नक्की सांगा. आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.